गावंडेंना कार्यकर्त्यांनी घरात डांबून ठेवलं। नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग 13 मधला हा राडा आहे। एबी फॉर्म परत घेण्यावरून कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाले। गावंडे किंवा होले असे दोन उमेदवार आहेत, त्यांच्यापैकी एकानं उमेदवारी मागे घ्या, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत माजी आमदार सुधाकर देशमुख यांनी ही मागणी केली। नागपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपचा एबी फॉर्म परत घेण्यावरून कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। किसन गावंडे आणि विजय होले यांना भाजपकडून उमेदवारी अर्जासोबत एबी फॉर्म देखील देण्यात आला होता। यापैकी एकानं अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि त्यांच्यासोबत माजी आमदार सुधाकर देशमुख यांच्यासह हजारो पहाड येथील किसन गावंडे यांच्या घरी पोहोचले। मात्र किसन गावंडे यांचा फॉर्म परत न घेता विजय होले यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगावं अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी केली। विजय होले हे संबंधित वॉर्डमधले रहिवासी नाहीयेत। किसन गावंडे हे वॉर्डमधले असल्यामुळे या मुद्द्यावरून वाद सुरू आहे। किसन गावंडे यांना कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरात डांबून ठेवलं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे नागपूरचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे आता माझ्यासोबत आहेत। तेजस, एकूणच हा सगळा प्रकार काय आहे आणि किसन गावंडे यांना घरात डांबून ठेवलंय कार्यकर्त्यांनी? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे। ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस 1997 मध्ये नगरसेवक झाला आणि आजची जर परिस्थिती 2025 ची परिस्थिती बघितली असेल तर पार्टी विथ डिफरन्स म्हणणाऱ्या पक्षामध्ये थेट आता कार्यकर्त्यांना उमेदवारांना डांबून ठेवण्याचा प्रकार पाहायला मिळत आहे। किसन गावंडे जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत, कार्यकर्ते आहेत आणि यांना जे आहेत ते इथले स्थानिक आहेत प्रभाग क्रमांक 13 चे आणि इथल्या कार्यकर्त्यांची मागणी आहे की इथले जे उमेदवार आहेत हे आम्हाला जे आहेत किसन गावंडेच हवेत, आम्हाला पार्सल नको, म्हणजे सत्य विजय होले आम्हाला नको, या संदर्भातली मागणी आहे ते रेटून धरलेली आहे। आणि आपण बघू शकता ज्या घरात समोर जे आहे ते संपूर्ण कार्यकर्ते ते बसलेले आहेत। युवा मोर्चाचे कार्यकर्ते असतील, महिला मोर्चाचे कार्यकर्ते असतील, संपूर्ण कार्यकर्ते आहेत। आणि पण तेजस, त्या किसन गावंडे जर त्यांना उमेदवार म्हणून हवे असतील तर त्यांनाच घरात डांबून ठेवण्याचं कारण काय? कारण आज शेवटची तारीख आहे अर्ज मागे घेण्याची आणि भाजप पक्षश्रेष्ठीने किसन गावंडेला सांगितलं की आपण 3 वाजेपर्यंत जे आहे ते आपला अर्ज मागे घ्यावे। मात्र इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा नाही आहे की किसन गावंडेच फक्त हे उमेदवार राहावे, विजय होले उमेदवार नको आणि त्या संदर्भात ते बाहेर पाडायला नको, कारण की पक्षश्रेष्ठीचे आदेश सुद्धा किसन गावंडे यांनी मानलाय। मात्र या सगळ्या संदर्भात जर बघितलं असेल तर आता भाजपचे नेते, विधान परिषदचे आमदार परिणय फुके आता त्यांच्या घरी आलेले दाखल झाले ना, सगळ्या याच्यात जे आहे ते चर्चा सध्याच्या घडीला सुरू आहे। आणि किसन गावंडे यांना जे काही एका अर्थानं पक्षश्रेष्ठी सांगेल त्या पक्षश्रेष्ठीच्या याच्यावर ते निर्णय जे आहेत ते किसन गावंडे घेतील। मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र सध्याच्या घडीला नागपुरात पाहायला मिळतात। त्यांच्या घरासमोर संपूर्ण कार्यकर्ते आहेत आणि परिणय फुके आणि किसन गावंडे यांची चर्चा बंद खोलीमध्ये ज्या चर्चा सुरू आहे त्यामुळे आत्ताची त्या ठिकाणची स्थिती काय आहे? फॉर्म मागे घेण्याकरता आता काही तासच उरलेले आहेत। आता किसन गावंडे नक्की काय निर्णय घेणार आहेत? त्यांच्याशी काही बोलणं होतंय का? आपला काही संपर्क झालाय का? की आपण जर बघितलं असेल तर किसन गावंडे बोलण्यासाठी पण प्रयत्न करतात, मात्र आपण जर बघितलं असेल तर घरात डांबून ठेवल्यामुळे त्यांचे बोलणं सुद्धा आपल्या बोलणं होऊ शकलं नाही। आणि एकूणच जर बघितलं असेल तर त्या घरासमोर जे आहेत ते संपूर्ण कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्या कॅमेरामॅन दाखवेल की कशा प्रकारे जे आहे ते कार्यकर्त्यांच्या आक्रोश जे आहे त्यांच्या घरासमोर दिसत आहे। संपूर्ण जे घरी जर बघितलं असेल तर या ठिकाणी त्यांचे परिवार आहे, फॅमिलीतले लोक आहेत, सगळे एका रूम मध्ये आहेत आणि दरवाजा जो आहे तो संपूर्ण लावलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी बघितलं असेल तर परिणय फुके जे आमदार आहेत ते मध्यस्थी करायसाठी या ठिकाणी आल्याचे चित्र सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बोलण्याच्या प्रयत्न त्यांच्या परिवारातल्या लोकांसोबत सुद्धा करू, कारण की आपण जर बघितलं असेल तर त्यांची सुद्धा इच्छा जी आहे ते एका अर्थाने जर बघितलं असेल तर पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेईल, भाजप जो काही निर्णय घेईल तो निर्णय एका अर्थानं या संपूर्ण याच्याला मान्य होते की या सगळ्या याच्यानं आपण जर बघितलं असेल तर आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे भाजप कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांची मागणी आहे तिथले जे उपस्थित भाजपचे कार्यकर्ते त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता। आपल्यासोबत भाजपचे युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल? एकूणच जर बघितलं असेल तर आपण सुद्धा विद्यार्थी चळवळीतून आलेल्या विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि एकूणच किसन गावंडे जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते, अशी तुमची मागणी आणि त्यांच्या घरासमोर आपण बसल्यात, काय मागणी पार्टी निर्णय कर रही है, कहीं ना कहीं कार्यकर्ता जब एक
मोड में काम करता है और चुनावी माहौल में आता है तो निश्चित तौर पर वो आपको एक अपेक्षा रहता है और किस तरीके से हम आने वाले समय में समाज के प्रति अपनी संवेदना व्यक्त करेंगे। समाज के साथ संवेदनशील समय संगठन को ऐसे निर्णय लेना चाहिए जो पार्टी के भी पक्ष में हो और समाज के भी पक्ष में हो। कार्य करते तेजस, आपला आवाज पोहोचणं नक्कीच- शक्य होत नक्कीच नाहीये, आपण ते जे काय बघितलं बोलतायत ते त्यांच्या कळत परिवारासोबत नाहीये. सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल आपण, काय आमच्या मनात काही नाही आहे. माझ्या वडिलांना ज्या क्षणी कळलं की आपल्याला फॉर्म वापस द्यायचा त्या क्षणापासून त्यांना फॉर्म वापस आपण पक्ष शेष्टीचा निर्णय मान्य करावा का? कारण की वरिष्ठ नेते आता परिणय फुके आम्हाला भेटायला आहेत. पक्षांच्या त्यासाठी पक्ष आणि ते कधीच पक्षाच्या नक्कीच आपण जर बघितलं असेल तर ते पक्षश्रेष्ठीचा निर्णय आहे तो आम्ही मान्य करू असे त्यांच्या मुलींनी सांगितलं. आणि एकूणच जर बघितलं असेल तर सिक्युरिटी गार्ड सुद्धा परिणय या ठिकाणी आहेत आणि त्या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते कार्यकर्ते आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. आपण महिला कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी आहे आणि महिला कार्यकर्त्यांसोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू. काय सांगाल, काय आपल्या एका अर्थाने पक्षश्रेष्ठीकडे मागणी असणार आहे, काय सांगाल एकूणच? लहानपणापासूनचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी काम केले आहे. भारतीय जनता पार्टीला या देशामध्ये वापरून केलेलं आहे आणि त्यांना फॉर्म भरल्यानंतर वापस देणं हे चुकीचं असून त्यांच्यावर अन्याय होता आहे. या संदर्भात पक्षश्रेष्ठीसोबत काय बोलले का? आपले तिथले मंडळ अध्यक्ष यांच्यासोबत काय बोलणं झालं का आपलं? तुमचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षाने तर त्यांना तिकीट भारतीय जनता पार्टीने त्यांना लढण्याची पण अनुमती द्यावी आणि आमचे सगळे या क्षेत्राचे सगळे कार्यकर्ते आणि महिला त्यांच्या सोबत आहेत आणि आम्ही त्यांना फॉर्म मागे घेऊ देणार नाही. आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे तिथे कार्यकर्ते आहेत ते घरासमोर आपल्याला एकूणच दिसत आहे आणि कार्यकर्त्यांची मागणी जी आहे ते किसन गावंडे यांच्या समर्थनात दिसत आहे. आक्रोश जो आहे आणि आम्हाला पार्सल एका अर्थाने दुसऱ्या प्रभागातला कुठलाही उमेदवार नको तर आम्हाला आमच्याच प्रभागातला नगरसेवक पाहिजे अशी या संपूर्ण पक्षाच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. महिला मोर्चाच्या संपूर्ण कार्यकर्त्या आहेत. यासोबत जर बघितलं असेल तर युवा मोर्चाचे सुद्धा कार्यकर्ते आपल्या समोर दिसत आहे. भाजपचे नेते परिणय फुके जे आहेत ते एका अर्थानं मध्यस्थी करायला या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्यासोबत ते किसन गावंडे यांच्यासोबत संवाद साधत आणि काय या संपूर्ण संवादातून तोडगा निघतो, किसन गावंडे जे आहेत ते उमेदवार राहतात की विजय होले उमेदवार राहतात, या संपूर्ण याच्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की ज्या पद्धतीनं भाजपमध्ये जे हाय व्होल्टेज ड्रामा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहे तोच ड्रामा आता नागपुरात सुद्धा या संपूर्ण याच्यात पाहायला आज मिळत आहे. काय सांगाल, काय आपली मागणी असणार आहे? उनके घर परिवार के तो बोलना है कि हम पक्ष श्रेष्ठी का निर्णय मान्य करेंगे पर उनकी इच्छा नहीं है आप पक्ष श्रेष्ठी की तरफ। ठीक आहे, आपण बघू शकता गार्ड आहेत, परिणय फुके यांचे गार्ड जे आहेत ते इथे आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. काय का अर्थानं गार्ड आहात, आपण आतमध्ये गेल्यानंतर काय सांगाल? कोण एक कोण आहे आतमध्ये, कोण आहे? आपण बघू शकता तुमच्या गार्ड सोबत सुद्धा बोलण्याचा प्रयत्न एकूणच केलेला आहे. परिणय फुके जे आहेत येथे ते संवाद साधत आहेत. त्यामुळे काय सध्या या संपूर्ण तोडगा निघते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच तेजस, मगाशी ज्यावेळेला त्यांच्या कन्या बोलत होत्या माध्यमांशी तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय आमच्यासाठी महत्वाचा असेल. त्यामुळे पक्षानं निर्णय घेतलाय, त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावलंय. मात्र आता जर कार्यकर्ते त्यांना बाहेर पडू देणार नसतील तर कदाचित त्यांची जी उमेदवारी आहे ती पक्षालाच सुद्धा पुढे तशीच ठेवावी लागेल आणि त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवावं लागेल.